आज आम्ही माईन भरणी या ठिकाणी आलो आहे कोकणामध्ये आणि कणकवली तालुक्यामधलं हे गाव आहे. या गावामध्ये आल्यानंतर आज तुम्हाला भात शेतीबद्दल थोडक्यात थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. तर यामध्ये भाताचं एकंदरीत रोप कसं घेतलं जातं, त्याची लागवड कधी घेतली जाते ते आपण जाणून घेऊया. इथे आहे बाळा माईनकर, बाळा पवार, ते आपल्याला माहिती देतील. त्यांचे मामा पण इथे मधुकर चव्हाण पण आहेत, त्यांच्याकडनं पण आपण हे दोघंही खूप चांगली शेती करतात. त्यांचा अनुभव दांडगा आहे शेतीतला, ते आपल्याला आता माहिती देतील. तर आपण थोडक्यात जाणून घेऊया. थोडक्यात म्हणजे थोडी पेरणी करतात आधी पहिली जूनमध्ये पेरणी करून झाल्याच्या नंतर मग रोपं काढणार, रोपं काढून लावणार. ते रोपं मोठे झाले का हे असं मग केसर येणार त्यांना. ओके त्याला खताची फवारणी करावी लागते. ओके. साधारणतः कधीपर्यंत हे पीक पिकलं जातं आणि मग कधी याची काढणी करतात? हे आता सप्टेंबर पर्यंत होणार. अच्छा, सप्टेंबर पर्यंत सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होतं. आणि हे जे केसूर आहे ते आता याच्यामध्ये भात पिकल्यानंतर याची जोडणी होते, बरोबर? झोडपणी होते आणि झोडपणी झाल्यानंतर मग पुन्हा त्याच्यातनं तांदूळ हे निर्माण होतात, बरोबर? गोटे येणार, त्याच्यानंतर मग तांदूळ गिरणीवर लावल्याच्या नंतर तांदूळ येणार. नाही, हे कापणी करून मग ते कापणी केल्यानंतर ते भात झोडायचं. झोडून झाल्यानंतर भात ते खाली पडणार. मग त्याची साफसफाई करावी लागते. साफसफाई करून मग ते गोणीत भरून चक्कीवर घेऊन जायचं. मग त्याचे तांदूळ तयार होतात. तांदूळ तयार झाले की मग आपण खाऊ शकतो. तो भरडा जो वरचा उरतो हा. तो गायींना गाई गुरांना म्हैशींना असं त्याचा पेंडीसारखी बरोबर द्यावं लागतं. दिलं की ती दूध जास्त देऊ शकतात. आणि हे जे गवत उरतं ते पण ते पण गुरं खातात. म्हणजे अगदी मुळापासून खोडापर्यंत वरपर्यंत सगळं सगळ्याचा उपयोग आहे. काही वेस्ट होत नाही. नाही. तर ही एक मोठी गोष्ट आहे या पिकाची. भात शेती जो आपण तांदूळ म्हणून खातोय, तर त्याला नेहमी ते भात म्हटलं जातं इकडे. आणि तो पीक कसा घेतला जातं ते आपण थोडक्यात जाणून घेतलंय. आणि सगळ्या गोष्टीचा एकदम युजफुल याचा उपयोग खूप चांगला आहे. काही याच्यातलं वेस्ट होत नाही. गवत होतं, कुठ्याचा भात मिळतो आणि त्या गुरांना पण मिळतं खाणं म्हणून. तर आपण थोडी तांदूळ माणसाला खायला मिळतात. तर धन्यवाद तुम्ही सगळी माहिती दिल्याबद्दल. आभारी आहे.